एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि मी दररोज सकाळी 6:30 वाजताच उठत असते, कारण पियाचं टिफिन वगैरे सगळं काही करायचं असतं. आणि बघा, आमच्याकडे काल भरपूर पाऊस झाला रात्रीला आणि सगळं बाल्कनी जी आहे ती ह्या साईडून पाऊस असल्यामुळे पूर्ण बाल्कनी ओली झाली होती. आणि तरीही इतक्या पावसामध्ये आणि वादळ पण होतं थोडंफार, सो बऱ्यापैकी जे म्हणजे असं वाटत होतं की माझे जे काही झाडं आहेत त्यांच्या ब्रांचेस तुटतील वगैरे, फुलं आहेत ते खराब होतील, पण नाही, काही झालं नाही. स्ट्रॉंग जे आहेत ते माझ्यासारखे झालेले आहेत, कारण मी त्यांना भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी खायला जे असते ना ते देत असते. पण एकच गोष्टीची खूप जास्त भीती वाटते, ते म्हणजे एक्स्ट्राचं पाणी. आणि एवढं पाणी येतं ना, म्हणजे ह्या पूर्ण यांच्यामध्ये कुंड्यामध्ये असं एकदम भरगतचं पाणी जमलेलं असतं. बस तेवढंच मला फक्त टेन्शन असतं. इथेही पूर्ण पाणी जमा झालेलं होतं आणि सकाळी वेळ नसतो एवढं लक्ष द्यायला, पण तरीही मी 5 मिनटं काढते की नाही, बघून घेऊया. आणि सकाळचा जो व्ह्यू असतो ना तो फ्रेश पण असतो भरपूर. आणि म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. सो ही एक जी गॅलरी आहे ना, मला आता एक्स्ट्राची क्लीन करून घ्यावी लागेल. आणि आता चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. आज म्हणजे ठरलं होतं, कारण की पियाची जी स्कूल आहे ना, आता अजून 1-2 दिवस आहे फक्त, आणि मग तिचं दिवाळीचं जे व्हॅकेशन आहे ते सुरू होईल. तर मग तिचं म्हणणं आहे की मला आता सगळ्या माझ्या आवडीच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मला तू जे आहे टिफिनमध्ये दे. आता म्हणजे ह्या वीकपासूनच सुरुवात केली मी. तिला शेवभाजी वगैरे जे काही आवडतं ना, तिला म्हणजे राईस असतो ना, म्हणजे आपण खिचडी बनवतो ना, तर ते बासमतीवाला जे राईस असतात ना, ती त्याला मॅगी खिचडी म्हणते. आणि तिला म्हणजे असं एक एक करून तिचं ठरलेलं आहे, तू मंडेला काय बनवायचं, मग त्याच्यानंतर काय बनवायचं. तर मग आज जे होतं, आज छोले बनवायचे. तर मी छोले ऑलरेडी बॉईल करायला जे होते ना ते टाकलेले होते, रात्री भिजवत घातले होते पाण्यामध्ये. आणि त्यांना आता सकाळी जे आहे शिट्टी घेऊन घेतली. आणि मी त्यामध्ये ना, माझ्याकडे थोडी कमी क्वांटिटी होती छोलेची, म्हणून मी त्यामध्ये एक बटाटा पण टाकला होता, जेणेकरून भाजी आम्हाला व्यवस्थित पुरेल. पहिले मी ना, म्हणजे जी पुरी भाजी असते किंवा छोलेची भाजी असेल किंवा मग म्हणजे आपले नॉर्मल जे चणे असतात त्याची भाजी असेल ना, मी तेव्हा हे जे म्हणजे कांदा टमॅटो वगैरे ना सगळं कढईमध्येच थोडं तेल टाकून परतून घ्यायची. पण 1-2 वेळा ना मी असं ट्राय केलं या जाळीवर कांदा वगैरे भाजून, आणि त्यानंतर ना खरंच थोडी वेगळी चव येते, काहीतरी वेगळं जे असतं ते खायला मिळतं. सो तेव्हापासून म्हणजे मी जे आहे ना हे असं जाळीवरच करते. आणि बऱ्याच वेळा म्हणजे असं दाखवलं, किंवा मलाही माहिती आहे की डायरेक्ट गॅसवर काहीही म्हणजे डायरेक्ट असं शिजवणं ना, तर ते चांगलं नाही आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांचा जो गॅस असतो, बायोगॅस वगैरे, ते काही असेल ते, तर तेही त्या म्हणजे अन्नामध्ये जात असतं. आपण डायरेक्ट असं गॅसच्या फ्लेमवर ठेवलं तर. पण कधीतरी चालतं म्हणून, कारण दररोज अशी रेसिपी घरामध्ये होत नाही. आणि नॉर्मल जी माझी मसाल्याची भाजी वगैरे असते ना, ती बनवायची असली तर मग मी ती कढईमध्येच परतून घेत असते. पण कधीतरी चालतं म्हणून जे आहे मी इथे करते. आणि बघा, पियाचं दूध मी गरम करून ठेवलेलं होतं आणि गार करायला ठेवलं होतं. ब्रश वगैरे झाल्यावर आता ती स्वतःच जे आहे एक एक गोष्टी स्वतःच करायला लागली. आणि आज मला टिफिनमध्ये ना आप्पे बनवायचे होते, म्हणजे तिच्या शॉर्ट ब्रेकसाठी आणि ब्रेकफास्टसाठी आप्पे होतील, म्हणून त्यांचंही साईड बाय साईड जे आहे इथे प्रिपरेशन चाललेलं आहे. सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर मी पहिले कुकर लावला, कारण जो बटाटा असतो तो साल वगैरे काढून सगळं झालं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं असं की आपल्याला असं वाटतं की शिजले असतील जे छोले वगैरे आहे, किंवा आपण वाटाणे वगैरे घातले शिजले असतील, पण उघडल्यावर समजतं की शिजलेच नाही आहेत. तर मग त्या सिच्युएशनमध्ये परत गॅस लावण्याचा जो वेळ असतो ना तो पाहिजे आपल्याकडे. आणि इथे पियाचा हॅपी डान्स जो आहे तो चाललेला आहे. सो असं थोडं मॅनेजमेंट असलं ना, तर मला असं वाटतं की मग व्यवस्थित कामं होतात. त्यासाठी आपण एक्स्ट्राचे 10 मिनटं लवकर उठणं जे आहे ते गरजेचं आहे. आज माझ्याकडे चटणी वगैरे बनवण्यासाठी ना, म्हणजे खोबरं वगैरे नाही आहे. आणि मी जेव्हा खोबरं नसतं माझ्याकडे, म्हणजे ओलं खोबरं, तर मग मी तेव्हा 1-2 वेळा बनवलेली की फक्त शेंगदाण्याची बनवू, पण तशी टेस्ट जी असते ना ती खोबऱ्याचीच चटणीची येते. म्हणून मी पियाला आधीच म्हटले की मी चटणी वगैरे नाही बनवणार. आणि काय होतं आहे ना, 1-2 वेळा मी असं नोटीस केलं की आपण जे टमॅटो केचप वगैरे बाहेरून मागवतो ना, तर मी तिला टिफिनमध्ये पण छोट्याशा डब्यामध्ये द्यायची की मी पराठा बनवला, किंवा मग असं मी जेव्हा तिला आप्पे वगैरे देत असते, तर ना मग मला असं थोडं रिअलाईज झालं की त्यानंतर तिचा गळा थोडा दुखायला लागतो, किंवा मग थोडी सर्दी स्टार्ट व्हायला लागते. तर मी गेल्या 2 आठवड्यापासून अगदी बंद केलं आहे. म्हणजे घरात पण काही टोमॅटो केचप खायची गरज पडलीच तर मग मी चटणी बनवते. अदरवाईज जसं आहे ना तसंच खायचं, विदाऊट चटणी किंवा विदाऊट जे आहे सॉस घेऊन. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते एक रिझन असू शकतं. आणि बंद केल्यापासून मागच्या 2-1 आठवड्यापासून तिची काहीही अशी तक्रार नाही आहे. कारण आपल्याला एवढ्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे लगेच आपल्याला जाणवत नाही, पण लहान मुलांना लगेच त्यांचं रिॲक्शन जे असतं त्यामुळे जे आहे ते
व्हायला लागतं आणि त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं. तर ह्या कारणाने का असेना माझं टोमॅटो केचप थोडं कमी झालं आहे आता वापरणं. तर मी इथे बघा कांदा, टोमॅटो वगैरे असं मी छोट्याशा पॅनमध्ये परतून घेत असते आणि मग मी तेच जे आहे आप्पेमध्ये यूज करते. याचा तुम्ही असा ह्याच सेम पद्धतीने पण बॅटर फक्त थोडं पातळ पाहिजे आणि त्याचा तुम्ही मस्त डोसा बनवून घेऊ शकतात रव्याचा. खूपच छान लागतो. म्हणजे 6:30 वाजता उठून ना प्रॉपर स्वयंपाकाला मी असं समजा की 7ला 5 एक कमी असतात ना तेव्हा लागते. पण तरीही माझं म्हणजे 8ला 10 मिनटं कमी असताना माझा ब्रेकफास्ट आणि टिफिन पियाचा सगळा रेडी असतो आणि काहीही करून मला असं वाटतं की 8ला 10 कमी असताना आमच्या हातामध्ये ब्रेकफास्टच्या प्लेट असल्या पाहिजे, जेणेकरून आरामशीर जे आहे 10 ते 12 मिनटं आम्हाला मिळतील ब्रेकफास्ट करायला आणि मग त्यानंतर तिची पोहणी वगैरे घालून जे आहे तिला 7:15 पर्यंत घराच्या बाहेर काढायचं असतं मला. सो एवढा जो टाईम असतो ना हा पूर्ण फिक्स असतो. त्यामुळे टाईम जे तुम्ही व्यवस्थित तुम्ही 2 गोष्टी बनवा, 3 गोष्टी बनवा, पण त्याचं जे आहे ना नियोजन की काय केल्यानंतर काय पटापट केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोनही एकही मिनटं म्हणजे अगदी वेस्टेज जायला नको. तेव्हा तुम्ही पाऊण तासामध्ये हा जो सगळा तामझाम आहे सकाळचा हा कंप्लीट होतो. हे करण्यासाठी आपल्याला अर्थात टाईमचं नियोजन आहे. आपल्या स्पीडप्रमाणे आपण जे आहे उठून लवकर सकाळची कामं जी आहेत ती केली पाहिजे आणि कमी वेळेमध्ये कसं काय मॅनेज करायचं म्हणूनच मी तुमच्यासोबत माझी मोस्ट ऑफ द टाईम जी आहे मॉर्निंगची रुटीन शेअर करते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण लवकर उठून पण ना पाहिजे तसं आपल्याला वेळ मिळत नाही आणि स्टार्टिंगला माझी भरपूर गडबड व्हायची आणि आता सेम टायमावर उठते मी. त्या सेम टायमामध्ये माझा टिफिन वगैरेही बनतो, ब्रेकफास्टही होतो आणि माझा व्हिडिओ पण रेकॉर्ड होतो. म्हणजे आता काय होतं आहे की मनुष्य नेहमी प्रॅक्टिस केल्यानेच जे असतं ना ते मनुष्याला समजत असतं. असं डायरेक्ट बघून किंवा गोष्टी फक्त ऐकून जे असतात ना ते कधी आपण शिकत नाही. प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण मी आधी ना जेव्हा स्टार्टिंगला मॉर्निंगची रुटीन तुमच्यासोबत शेअर करायची ना तर तेव्हा मी 6:15 किंवा 6 वाजता उठायची की जेणेकरून मला व्हिडिओ रेकॉर्ड करता यायला पाहिजे. पण आता बरोबर मी तो टाईम जो आहे ना व्यवस्थित मॅनेज करून घेतला आणि नेहमीच्या माझा जो रेग्युलर रुटीन आहे 6:30 वाजता उठण्याचं तेवढ्याच वेळेमध्ये माझे हे तिघंही कामं अगदी व्यवस्थित आरामशीर होत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस पाहिजे आणि जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा अर्थात आपल्याला थोडा जास्त वेळ लागत असतो, पण त्या गोष्टीची तयारी पाहिजे फक्त करण्याची. चला असो, मी आहे ना इथे गाजर वगैरे जे आहे ते सगळं असं मस्त ग्रेट करून घेतलं आहे आणि यामध्ये गाजर खरंच खूप छान लागतं. सो तुम्ही गाजर टाकत नसाल आणि टमॅटो तुम्ही असा छान परतून घेतला ना टमॅटो कांदा तर खरंच खूप छान टेस्ट येते. अप्पेचं बॅटर माझं जवळजवळ पूर्णपणे जे आहे तयार आहे. सगळं मिक्स करून मी त्याला साईडला ठेवलं आहे जेणेकरून थोडा रेस्ट मिळेल आणि आता जे आहे मी छोलेची भाजी जी आहे ती बनवणार आहे. सगळ्यांसाठीच जी आहे ना मी इथे बनवते आणि म्हणूनच मी तुम्हाला जसं सांगितलं की एक एक्स्ट्राचा बटाटा जो होता ना तो मी इथे घेतला आहे. माझा मसाला जो मी भाजून घेतला होता थोड्या वेळापूर्वी जाडीवर ठेवून तो पण मी सगळा जे आहे मसाला बारीक करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण नंतर ॲड केलं होतं. तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे आहे दालचिनी आणि जे तेजपान असतं ते घातलेलं आहे. थोडीशी राई आणि जिरं घालते आणि त्यानंतर जो आपण आता मसाला वाटून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आणि ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने जरी तुम्ही ही छोलेची भाजी बनवली ना अगदी छान टेस्ट अशी मस्त ह्या भाजीला येत असते. हा बनवलेला मसाला परतायला ना जरा थोडा वेळ लागतो आणि काय करायचं ना म्हणजे कमी गॅसवरच याला छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि बघा छोले ना थोडे जास्तच जे असतात ना ते शिजवून घ्यायचे असतात जेणेकरून त्यांचं म्हणजे जास्त कडक नको राहायला आणि दाबताच लगेच सुरले जायला पाहिजे. सगळे जे सुके मसाले होते ते मी याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये घातलेले आहे आणि माझ्याकडे छोले मसाला आहे. हा छोले मसाला तुम्ही यामध्ये नाहीतर मग तुम्ही आपण जे चणे असतात ना म्हणजे त्यांच्यामध्ये हरभऱ्यांमध्येही त्यांची भाजी बनवताना तुम्ही याला यूज करू शकतात किंवा हरभऱ्याची उसळ वगैरे बनवायची त्यामध्येही तुम्ही यूज करून घेऊ शकतात. आणि जो एक बटाटा मी उकडून घेतला होता त्याला मी असा चुरून घेतला जेणेकरून थोडी ग्रेव्ही पण जी आहे ती थिक होऊन जाईल आणि एखाद्या बाईटमध्ये एखादा बटाट्याचा तुकडा पण मिळेल आणि अशा पद्धतीने माझी जी आहे भाजी इथे बनवून तयार आहे. नंतर यामध्ये कसुरी मेथी कोथिंबीर वगैरे सगळं घालायचं आणि भाजी जी आहे पूर्णपणे तयार झालेली आहे. आता जोवर ती 10 मिनटं जी आहे छान शिजते ना तोवर लगेच इथे पटापट आप्पे बनवून घेते म्हणजे माझ्या वेळेवर जे आहे आमचा ब्रेकफास्ट बनवून तयार राहील. आणि बघा काय झालं माहिती आहे का, थोड्या गडबडीमध्ये होतच काही ना काहीतरी होतच असतं. तर काय झालं मी सगळं काही व्यवस्थित प्रिपरेशन केलं पण मी एक गोष्ट टाकायची विसरली. ते म्हणजे जे आहे ना मी मिरचीच विसरली टाकायला आणि जेव्हा मी एक आप्पे त्या म्हणजे पॅनवर टाकलं ना तेव्हा मला लक्षात आलं की अरे मी मिरचीच टाकली नाही आणि मी नंतर कट करायला घेतली. तर बघा हे जे आप्पेचं जे पात्र आहे ना तर ते मी डीमार्टमधून घेतलं होतं आणि छान चालतं आहे म्हणजे एवढं काही महाग नव्हतं. आय थिंक 350चं असेल किंवा 250 रुपयाचं
करायचं असेल हे. आणि असं घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्याच्या आधी माझ्याकडे एक होतं, पण ते ना म्हणजे याच्यापेक्षा दणकट होतं, चांगल्या क्वालिटीचं होतं, पण त्यामध्ये ना खूपच जे असायचे ना म्हणजे निघायचेच नाही अप्पे. मग मी कितीतरी एखाद वर्ष वाट बघितली आणि ट्राय करायची, पण मग त्यानंतर हे परत घेतलं. सो हे एकदम छान आहे, जास्त तेल वगैरे लागत नाही आणि छान निघतात. म्हणजे पहिल्या वेळी तेल टाकलं आणि तुम्ही नंतर तेल नाही पण टाकलं ना, पूर्ण 2-3 जेवढे बॅच तुमचे बनताय तरी खूप छान होऊन जातं. आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की मी मिरची विसरली होती, सो मी आता 1-2 मिरची कट करून घेतली आणि थोडंसं त्यामध्ये तिखट टाकून घेतलं, जेणेकरून थोडं बॅलन्स होऊन जाईल. कारण जर हे तेलामध्ये मिरची परतून घेतली ना तर त्याचा फ्लेवर पण छान येतो. पण ते आता राहिलंच होतं, म्हणून आता बॅलन्स करण्यासाठी थोडं मिरची पावडर पण टाकलं आणि आता एक करून छान इथे आप्पे बनवून घेते मी. जवळ-जवळ पावणे 8 झालेले आहेत आणि बघा तुम्ही किती धुकं पसरलेलं आहे. आमच्याकडे ह्या धुक्याला धुवारी असं म्हणलं जातं आणि एवढ्या ब्राईट लाईटमध्ये पण समोरची बिल्डिंग पण पूर्ण क्लिअर दिसत नव्हती. सो मी आली आता बघा, आता मला पियाचा टिफिन वगैरे सगळं पॅक करायचा आहे आणि किती मस्त दिसते ना भाजी. अगदी राहवलं जात नाही, असं वाटतं की आताच खायला बसावं, पण नाही, मॉर्निंग आहे आणि हे दुपारचा प्लॅन आहे माझा. आणि आता लगेच मी तिचा टिफिन वगैरे पॅक करून घेते. तर बघा मला टिफिनबद्दल ही कमेंट येते की हा टिफिन जो आहे तर हा गळतो का? मी बऱ्याच वेळा तिला कोरडीच भाजी देत असते. खूप कमी वेळा असं झालंय की मी तिला अशी थोडी ग्रेव्हीवाली भाजी दिली, पण जेव्हा पण दिली ना मी, एकही थेंब त्यातून बाहेर आलेला नाही आहे. पाणी किंवा तेल वगैरे काहीच येत नाही. तर त्याची जी लीड आहे ना, मे बी माझी पण एका याची जी लीड आहे ना, म्हणजे त्याचे 3 सेक्शन आहेत. तिघांना त्यांनी 3-3 लीड म्हणजे तिघांना वेगवेगळ्या लीड दिलेल्या आहेत त्यांनी. तर त्याच्यातली एक जी लीड आहे ना, ती थोडी लूज आहे, तर ती निघून जाते. प्रत्येक वेळा डबा उघडताना लीड तिकडेच राहून जाते, नाहीतर मग डबा उघडल्यावर झाकणासोबत ती बाहेर निघून जाते. सो तेवढाच एक प्रॉब्लेम आहे. अदरवाईज याचा म्हणजे लिकेजचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला असं वाटतं की पाणी पण दिलं ना तरी गळणार नाही. कारण आता ही भाजी दिल्यानंतर पण यातून पण बऱ्याच वेळा असं होतं ना की पाणी साईडला सुटायला लागतं अशा भाज्यांचं, पण यातून काहीच गळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर हवा असेल असा डब्बा तर तुम्ही म्हणजे मी म्हणते की बिंदास घेऊन देऊ शकतात. कारण की 3 सेक्शन असल्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ जे आहे फ्रूट्स वगैरे पण त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो आणि एकमेकांचं म्हणजे ते तिघांमध्ये पण एकमेकांमध्ये मधल्यामध्ये पण मिक्स होत नाही. म्हणूनच त्यांनी ज्या लीड आहेत ना त्या तिघी सेक्शनसाठी वेगवेगळ्या दिलेल्या आहे. सो छान आहे. मी तुम्हाला लिंक जी आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये देते, हवं तर चेक करा. आज पियाचा हेअर वॉशचा डे होता आणि काय होतं ना की स्कूलला असं जायचं असलं ना की मी म्हणजे त्याच दिवशी फक्त गुरुवारी किंवा बुधवारी जेव्हा तिचे केस धुते त्या दिवशी फक्त म्हणजे तिचा जो स्काल्फ आहे ना तिथला एरिया मी ड्राय करण्याचा प्रयत्न करते. अदरवाईज ह्या दिवस सोडून किंवा म्हणजे स्कूलला जायचं आहे असं सोडून मी कधीही तिला ड्रायर वगैरे यूज करत नाही तिच्या केसांसाठी. कारण त्याच्याने हेअर खूप जास्त फ्रीझी होतात आणि मी घरी पण तिचे केस कट करते ना त्यानंतर कधीही मी तिला ड्रायर यूज करत नाही. कारण गरज नसताना काही ड्रायर मारायची गरज मला वाटतच नाही. आणि असं संडेला वगैरे वॉश केले तर हवेतच सुकू देते मी. पण आता तिला जे आहे पोनी वगैरे घालायची आणि मग पूर्ण वेळ जे आहे ती पोनी सुकणार नाही तेवढा एरिया, म्हणून फक्त तिचा स्काल्पचा एरिया जो आहे तो तेवढा ड्राय करते, जेणेकरून पोनी घातल्यानंतर मध्ये तिला जास्त जे आहे पाणी राहणार नाही. आणि आता पोनी घालणं पण हा एक स्ट्रगल असतो बरं का. मग तुम्ही नॉर्मल केस राहू द्या किंवा वॉश करणारे केस राहू द्या, एक तर मुलांचं तेव्हाच खेळण्यामध्ये एवढं लक्ष असतं ना, असं म्हणजे त्यांना टी व्ही मोबाईलपासून त्यांना फुरसत नसते. पण अशा वेळेला त्यांना सगळ्या गोष्टी दिसतात आणि प्रत्येक वेळा तिला सांगत असते की मग तू टी व्ही बंद करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा खेळायच्या, तुला सकाळीच का सगळं सुचतं. म्हणजे तिला एवढा इंटरेस्ट येतो ना सकाळी सकाळी खेळण्यामध्ये आणि आपला इकडे जीव जात असतो की वेळ होतोय बाई आवरू दे पटापट. पण नाही, मुलांचं जे आहे ते आहे. त्यातल्या त्यात भांग पाडण्याचा माझा स्ट्रगल काही संपत नाही. म्हणजे एका कोंबमध्ये भांग सरळ पडला तर मग तुम्ही सांगा मला, पळतच नाही तो. 4-4 वेळा मला त्याला जे आहे व्यवस्थित करावं लागतं. किती वेळा तर पोणी घातल्यानंतर मला असं वाटतं की नाही व्यवस्थित नाही घातलं आहे आणि हिचे टीचर वगैरे हिला म्हणतील की काय घालून आले, मसून मी परत सगळं सोडते आणि परत तिची पोणी जी आहे व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते. आणि तरीही कधी कधी तो भांग जो असतो ना तो आकडाच असतो. सो आहे, एक दिवस येईल की व्यवस्थित तिचा भांग पडेल आणि नाहीतर मग एकच ऑप्शन आहे त्यावर की हेअर कट करा. पण मी तिचे बरेच जे होते ना लेंथ कमी करून टाकली, म्हणून म्हटलं आता वाढू देऊयात. कारण आम्ही जेव्हा बघा मुंबईहून पुण्यात आलो होतो ना तिचे भरपूर मोठे केस होते, पण मी भरपूरच तिचे कट केले होते आणि त्यानंतर 2-4 वेळा अजून कट झाले. म्हणून आता लेंथ तिची मला जी आहे ना केसांची वाढवायची आहे.
रात्री पाऊस होता. आताही बाहेर धुकं आहे म्हणून मी सेफ्टी साईडसाठी तिला जे आहे स्वेटर घालून देते आणि मी तिला सांगते, की "तू जे आहे तुला वाटलं गरम होतंय, की काढून बॅगमध्ये ठेवून द्यायचं. पण जाताना जे आहे थोडं थंड वातावरण असतं म्हणून मी तिला घालून दिलं." आणि आता लागायचं आपल्या सगळ्या कामांना. आता घरभर पूर्ण पसारा झालेला आहे. तो आता आवरायचा आहे. पण महत्त्वाचं जे मॉर्निंगचं काम आहे ना, ते माझं झालेलं आहे. आणि ती गेल्या-गेल्या पहिले मी चहा ठेवते आणि चहा जोवर उकळत असते ना, मग तिचं सगळं जे आहे गाडी वगैरे घेऊन तिचे पप्पा पुढे येतात आणि मग हा बायवाला प्रोग्राम जो असतो तो माझा होत असतो. बाय चान्स मी एखाद दिवशी विसरलीच किंवा मला उशीरच झाला यायला, मग घरी आल्यावर काही म्हणजे ती स्कूलमधून आल्यावर काही माझी मग खैर नसते, म्हणून मला आठवणीने जावं लागतं. आणि म्हटलं आता बाल्कनीत आली तर बाल्कनी लगेच क्लीन करावी. जसं मी तुम्हाला सांगितलं की पाऊस होता आणि मग तो कुंड्यांमध्ये पडतो ना, तर ते थेंब सगळे उडतात आणि मग माती पण उडते. त्यामुळे भरपूर जे असं ना सगळी माती झालेली होती बाल्कनीमध्ये, म्हणून म्हटलं सकाळीच आता क्लीन करावी. चहा जी होती ती बनत होती. पियाचे पप्पा येतील तोवर चहाही बनेल आणि माझी बाल्कनी पण तोवर जे आहे क्लीन होऊन जाईल. सो टाईम मॅनेजमेंट तेवढ्या वेळात आपल्याला भरपूर कामं करून घ्यायची, तर टाईम मॅनेजमेंट करायलाच लागणार. चला आता मी माझी बाल्कनी जी आहे इथे क्लीन करते. अपेक्षा करते तुम्ही इथवर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.